फोडणीचं वरण आणि भात करण्यासाठी लागणारे साहित्य: पाव कप तूर डाळ, चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग, अर्धा कप तांदूळ, पाणी, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, लसूण, कढीपत्ता, पाव चमचा मेथ्या, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, अर्धा चमचा धणेपूड, पाव चमचा गरम मसाला, गूळ, किसलेलं सुकं खोबरं, चवीनुसार मीठ, 1 चमचा कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर. तूर डाळ स्वच्छ धुवून घेत यात पाणी, हळद, हिंग घालायचं आणि कुकर लावायचा. आता डाळ घोटून घेत गरम तेलात मोहरी, जिरं, लसूण, कढीपत्ता, मेथी दाणे, टोमॅटो, मिरची परतत यात धणेपूड, गरम मसाला, सुकं खोबरं आणि वरण घालायचं आणि उकळी काढायची आणि कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालायची. झालं आपलं फोडणीचं वरण तयार. सगळ्यात आधी आपण सुरुवात करत आहोत ती म्हणजे वरण भातापासून. सो डाळ घेतलेली आहे तूर डाळ, पाणी घालायचं आणि 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात. डाळ स्वच्छ धुवून झाली की यामध्ये पाणी घालायचं. पाव कप डाळ आहे, अर्धा कप पाणी घालते. हळद, चिमूटभर हिंग हे मिक्स करूयात. अर्धा कप सुरती कोलम घेतलेला आहे, पाणी घालून 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ स्वच्छ धुवून झाला की यामध्ये पाणी घालायचं. अर्धा कप सुरती कोलम आहे तर 1 कप पाणी, मीठ चवीपुरतं. तुम्ही नसाल भात शिजवताना मीठ घालत, काही हरकत नाही. आता कुकर घ्यायचा. कुकरच्या बेसला 1 इंचभर पाणी घालून घ्यायचं. डाळ शिजायला सगळ्यात जास्त वेळ लागतो. ज्या गोष्टींना शिजायला जास्त वेळ लागतो त्या बेसला ठेवायच्या. त्याच्यावर तांदूळ, झाकण लावायचं. 5 मिनिटं हाय हीटवर कुकर ठेवणार आणि त्यानंतर मंद आचेवर लो टू मीडियम हीटवर 15 मिनिटं हे व्यवस्थित वाफवून घ्यायचं. वाह, भात मस्त परफेक्टली शिजलेला आहे. क्या बात आहे. आणि डाळही छान शिजली आहे, तुम्ही बघू शका. तर डाळ आहे ना, रवी घ्यायची आणि व्यवस्थित अशी घोटून घेऊयात. आणि हवा तर तुम्हाला गरम गरम खायला हवं असेल तर जेव्हा कुकर गरम असतो ना त्यातून भाताचा डबा त्यातच ठेवायचा, म्हणजे जेवण होईपर्यंत किंवा तयारी होईपर्यंत ते भात गरम राहतं. आता वरण फोडणीला घालूयात. तेल गरम केलेलं आहे. सगळ्यात आधी यामध्ये जाईल मोहरी. मोहरी छान तडतडली की पुढे जाऊया. मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात जिरं आणि किसलेला लसूण. येस, आपण पदार्थ कसा घालतो, कुठल्या स्वरूपात घालतो त्यानेही त्या रेसिपीची चव पूर्ण बदलते. सो किसलेलं लसूण मला फोडणीच्या वरणात खूप आवडतं. त्याची चव आहे ना खरंच खूप वेगळी लागते. लसूण हलकासा परतून घ्यायचा सोनेरी रंगावर. नसेल तुम्हाला आवडत तर मग लसणाचे तुकडे घातले तरी चालेल. कढीपत्ता, मेथ्यांचे दाणे पाव चमचा आणि टोमॅटो. आणि टोमॅटो शिजत असताना थोडेसे मिरचीचे तुकडेही घालू. टोमॅटो व्यवस्थित असं परतत आलेलं आहे. आता यामध्ये अगदी थोडेसे मसाले घालायचे. हलकशी धणेपूड, खूप घालायचे नाही मसाले. अगदी पाव चमचा गरम मसाला हेही मिक्स करूया. गूळ मला आवडतो, नाही घातलं तरी चालेल, पण फोडणीच्या वरणाची चव या गुळामुळे खरंच खूप बॅलन्स होते आणि छान लागते. किसलेलं सुकं खोबरं फक्त मिक्स करायचं, भाजायची वगैरे गरज नाहीये. यामध्ये घालूयात वरण जे आपण शिजवून घेतलं. थोडंसं पाणी, चवीपुरतं मीठ मिक्स करूयात. आणि आता फोडणीच्या वरणाला एक छान उकळी काढूयात. वरणाला मस्त उकळी आली आहे. इतका सुंदर याचा सुवास तरवळतोय घरात. आहा. आता यामध्ये घालूयात 1 चमचाभर कसुरी मेथी, जे की अगदी ऑप्शनल आहे, पण याची चव खूप छान उतरते या फोडणीच्या वरणामध्ये. अशी क्रश करून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. गॅस करतेय बंद आणि आता बनवूयात मस्त गरमागरम भाकरी.